नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2-3 तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 5 चा अभ्यास करतो. त्याच्यामधला जो मुद्दा आपण पाहणार आहोत 5.3 धार्मिक सुधारणा आहे ना. तर या धार्मिक सुधारणाचा अभ्यास करत असताना पाठीमागच्या तासामध्ये आपण प्रार्थना समाजाचे कार्य पाहिले. त्यानंतर आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे सत्यशोधक समाज. आणि सत्यशोधक समाजाला महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं समाज सुधारणा आणि धार्मिक सुधारणेमध्ये महत्वाचं कार्य केलेलं दिसून येतं. राजाराम मोहन राय यांच्यापासून जी समाज सुधारणेची परंपरा सुरू झाली आणि त्यांच्या प्रेरणेतून अशा पद्धतीनं ह्या सगळ्या संघटना निर्माण होऊ लागल्या आणि त्या संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही क्षेत्रामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली. आणि जो भारतीय समाज व्यवस्थेमधला जो शेवटचा घटक होता, जो की सामाजिक आणि शैक्षणिक त्या जो धार्मिक क्षेत्रात वंचित होता, त्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य या समाज सुधारकांनी केलं. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं कार्य जर कोणी केलं असेल ते म्हणजे सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाज ची स्थापना 25 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी झाली. आता ही स्थापना करत असताना ही स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जर भारतीय सुधारकांच्या यादी जर आपण तयार केली तर त्या यादीमध्ये महत्वपूर्ण ठळक असं जर कुठलं नाव येईल तर ते म्हणजे ज्योतिराव फुले यांचं. आणि ज्योतिराव फुले यांचं इतकं महाराष्ट्राच्या सुधारणेमध्ये, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राच्या धार्मिक क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर भारताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये, भारताच्या सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं कार्य महात्मा फुले यांच्या कार्याने कार्य केल्यामुळे दिसून येतं. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचं कार्य या कालखंडात केलेलं आपल्याला आढळतं. आणि त्यांच्याच प्रेरणेनं किंवा त्यांच्याच कार्यामुळे आज ज्या स्त्रिया शिक्षण घेत आहेत त्याचं सर्वस्वी जर श्रेय कोणाचं असेल तर ते म्हणजे महात्मा फुले. आणि म्हणून महात्मा फुलेंना भारतीय महाराष्ट्रातील समाज रचनेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये जी विषमता दिसून येत होती, धार्मिक क्षेत्रामध्ये जी विषमता दिसून येत होती, त्या विषमतेला वाचा फोडण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं. आणि या महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. आणि मग ते आधुनिक विचाराचे होते. या कालखंडात जी सगळी समाज सुधारकांची पिढी निर्माण झाली त्या सगळ्या समाज सुधारकांच्या पिढीवरती आधुनिक विचाराचा पगडा, इंग्रजांच्या विचारांचा पगडा. आणि म्हणून या पिढीमध्ये तयार झाले महात्मा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. की सामाजिक क्रांती जर कुठून झाली असेल खऱ्या अर्थानं तर ती म्हणजे त्यांच्या अगोदरही कार्य झालं, परंतु त्यांना सामाजिक क्रांतीचे जनक असं. आणि म्हणून मग समाज क्षेत्रामध्ये बदल घडत असताना त्यांनी असं फक्त कार्यक्रम चालणार नाही, त्यासाठी एक आपण संघटना स्थापना गरजेचं आहे. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सुधारणा करता येतील. आणि म्हणून महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करायला सुरुवात केली. परंतु समाजाची स्थापना का केली, सत्यशोधक समाजाची स्थापना का केली, त्याच्या पाठीमागे कुठला विचार होता, त्याची तात्विक बैठक कुठली होती, याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की जे त्या कालखंडामध्ये
जो अन्याय, धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारे जे विचार यामागे दिसून येतात. आणि म्हणून जो त्या कालखंडामध्ये शूद्रांना साक्षर करण्यासाठी, जो मी तुम्हाला सांगतो की जो समाजातील चौथा वर्ण होता शूद्र, त्या शूद्रांना साक्षर करण्यासाठी आणि ब्राह्मणाच्या पिळवणुकीपासून सोडवण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 2 वर्ण येतात तिथं, शेवटचा वर्ण आणि पहिला वर्ण ब्राह्मण वर्ण. तर या ब्राह्मणाच्या पिळवणुकीमधून शूद्रांना साक्षर करण्यासाठी आणि त्याचबरोबर ब्राह्मणाच्या पिळवणुकीतून या लोकांना सोडवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली असं म्हणता येईल. कारण का तर या 2 स्तरामध्ये, या 2 वर्णामध्ये मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झाली आणि म्हणून त्या ठिकाणी ती स्थापना केली. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाविषयीचे जे विचार आहेत ते सगळे विचार महात्मा फुले यांनी आपला जो सत्यार्थ धर्म नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधून मांडलेला आपल्याला आढळतो. आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये मांडत असताना महात्मा फुले यांनी ही जी तात्विक बैठक आहे ती तात्विक बैठक त्याच्यामध्ये आपल्याला सगळी मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, या जी मूल्य आहेत यावरती अवघ्या मनुष्याचं किंवा मनुष्य जातीचं एक कुटुंब निर्माण करणं हे त्या सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं. कुठलं? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्याच पायावरती अवघ्या मनुष्य जातीचे कुटुंब की समाजामध्ये निर्माण करणारा जो निर्मिका आहे, जो ईश्वर ज्यानं पूर्ण सजीव सृष्टी निर्माण केली आहे, ज्यानं मनुष्य निर्माण केला, मग त्या निर्मात्यानं जर मनुष्यामध्ये भेद केला नाही तर आपण भेद करणारे कोण? कुठल्याही वर्णातील असेल, कुठल्याही जातीतील असेल, कुठल्याही पंथातील असेल, कुठल्याही धर्मातील असेल, माणसाची निर्मिती करत असताना निर्मिकानं किंवा निर्मात्यानं कुठल्याही पद्धतीचा आपल्यामध्ये भेद केलेला नाही. मग आपण भेद करणारे कोण? आणि म्हणून या सगळ्यांमधला स्वातंत्र्य असावं, सगळ्यामध्ये समता असावी, सगळ्यामध्ये बंधुभाव असावा. आणि या पायावर जर मनुष्य जातीनं जर वागण्याचा प्रयत्न केला, मनुष्यानं वागण्याचा केला तर मनुष्य जातीचे कुटुंब निर्माण होईल. आणि कुटुंब निर्माण करण्याचं ध्येय त्या सत्यशोधक समाजाचं असलेलं दिसून येतं. म्हणून सर्व मानव, मग त्याच्यामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल, यांचे हक्क एकसारखे आहेत असं महात्मा फुलेंचं मत. यांचे कसे आहेत? एकसारखे आहेत. यांची बैठकच असते सत्य. मग मनुष्य मानव म्हणलं ना की त्या मानवामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करायचा नाही. तर त्याच्यामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर यांचे हक्क सारखे आहेत. कारण का तर तत्कालीन परिस्थितीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर एक दरी निर्माण झाली होती, विषमता निर्माण झाली होती. आणि म्हणून महात्मा फुले यांनी या दोन्हीमध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करायचा नाही, तर ते सगळे समान आहेत अशा पद्धतीनं त्यांनी त्याची तात्विक बैठक होती. मानव असेल किंवा मानव समुदाय असेल, यांना दुसऱ्या मतावर वा जनसमुदायावर, मानव असेल किंवा मानव समुदाय असेल, यांना दुसऱ्या मानवावर किंवा जनसमुदायावर स्वामित्व गाजवण्याचा किंवा जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही असं महात्मा फुले यांचं मत होतं. की एका मानवाला दुसऱ्या मानवावर किंवा एखाद्या समूहाला दुसऱ्या जनसमूहावर स्वामित्व गाजवण्याचा किंवा जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही. कारण का जर असं जर केलं तर ज्याच्यावरती अन्याय होतोय तो समाज तळागाळाला किंवा तो मनुष्य तळागाळाला जाईल असं त्यांचं मत होतं. या त्याचबरोबर राजकीय व धार्मिक मतांमुळं कोणताही व्यक्ती उच्च किंवा नीच मानून तिचा छळ करणे म्हणजे त्याचा द्वेष करणे होय. आणि म्हणून अशा पद्धतीने राजकीय असेल किंवा धार्मिक असेल यामुळं कुठल्याही व्यक्तीचा छळ होता कामा नये असं त्यांचं मत होतं. आणि प्रत्येकाला स्वतःच्या मताचा प्रसार करण्याचा हक्क, अधिकार आहे. आणि ह्या सगळ्या विचारांच्या तत्वावरती
ही जे सत्यशोधक समाज आहे त्या सत्यशोधक समाजाची बैठक असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बहुजन समाजाला ज्या लढणाऱ्या प्रवृत्ती आहेत, आता सांगितल्याप्रमाणे बहुजन समाज म्हणलं की सर्व 18 पगड जातीचे आणि 18 पगड जातीच्या बहुजन समाजाला लढणाऱ्या प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीवरती महात्मा फुले यांनी मोठ्या प्रमाणात प्रहार केला. मग त्या बहुजन समाजामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, कारागीर असेल आणि त्याचबरोबर ज्या 18 पगड जाती आहेत त्या 18 पगड जातीवरती ज्या लढणाऱ्या गोष्टी आहेत त्यावरती महात्मा फुले यांनी प्रहार केला दिसून येतो. आणि हा प्रहार करत असताना महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो सत्यशोधक समाज निर्माण केला, तो सत्यशोधक समाज निर्माण केल्यामुळं यातून या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता जो सत्यशोधक समाज आहे निर्माण केला, त्या सत्यशोधक समाजाचा आपल्याला तत्व अभ्यासणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामधलं जी शिकवण आहे किंवा त्याला तत्व म्हणूया किंवा त्याला वैशिष्ट्य म्हणूया आपण, त्याच्यामधलं जे पहिलं आहे ते म्हणजे एकेश्वरवाद. आपण प्रार्थना समाज पाहिला, आपण ब्रह्म समाज पाहिला, या सगळ्याच म्हणणं एकच आहे की एकेश्वरवाद. ईश्वर हा एक असून तो निर्गुण आणि निराकार आहे. परंतु तसं न केता आपण ईश्वराची वेगवेगळी रूपं मानली, ईश्वराला आपण वाटून घेतलं, त्याला आकार दिला, मूर्तीपूजा चालू केली. परंतु जे ब्राह्मण समाजानं सांगितलं, जे प्रार्थना समाजानं सांगितलं, ते सत्यशोधक समाजानं सांगितलं, जर सामाजिक सुधारणा करायची असेल तर आपल्याला एकेश्वरवाद स्वीकारणं गरजेचं आहे. ईश्वर हा एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये भेदभाव कर. त्यानंतर वेद व पुराणांचं प्रामाण्य नाकारणं, जे त्या कालखंडामध्ये हिंदू धर्माचे जे प्रमुख ग्रंथ होते वेद आणि पुराण, तर त्या वेदांचं आणि पुराणांचं प्रामाण्य त्याचं वर्चस्व नाकारणे हे तत्वज्ञान सांगितलं. हे त्यांनी सांगितलं का, जर वेदानुसार आणि पुराणानुसार जर जीवन जगायचं म्हटलं तर जो बहुजन वर्ग आहे, बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजाला जगणं कठीण होईल. आणि म्हणून त्या वैदिक संस्कृतीनुसार जे वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेनुसार भारतीय समाज पूर्णपणे खचलेला दिसून येतो. एका विशिष्ट वर्णाला वर्चस्व निर्माण झालं होतं, तर एका विशिष्ट वर्ण तळागाळाला गेला होता. आणि त्यांना जर मानवासारखं जीवन जगायचं असेल तर तुम्हाला वेदांना आणि पुराणांना नाकारावं लागेल, असं महात्मा फुले यांनी या तत्त्वज्ञानात सांगितलं. सर्व मानव एकच असून ते परमेश्वराचे लेकरं आहेत. एकेश्वरवाद म्हणलं, मी मगाच म्हणलं की निर्माता, निर्मिक, ज्यानं ही मानव निर्माण केला, ज्यानं सृष्टी निर्माण केली, त्याने भेदभाव जर नाही केला तर आपण भेदभाव करणारे कोण? त्यामुळं आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत. आणि म्हणून आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं असल्यामुळं, सर्व मानव जात एकाच ईश्वराची लेकरं असल्यामुळं आपण बंधुभावानं वागणं खूप गरजेचं आहे. एकमेकांमध्ये भेद न करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुळ असेल, वंश असेल, जात असेल, धर्म असेल, वर्ण असेल, याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता जर ईश्वरानं नसेल केला तर आपण कोण करणार? हा प्रश्न विचारला दुसरे महात्मा फुले. आणि म्हणून आपण ईश्वराचे कसे आहोत? लेकरे एक आहोत. त्यामुळे आपण बंधुभावानं वागणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यांनी जसं वेदांना आणि पुराणांना नाकारलं आणि म्हणून महात्मा फुलेंनी विवेक आणि बुद्धीला प्रामाण्य मानले दिसून येतं. विवेक आणि बुद्धी, निसर्गाने सर्वांना बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धी प्रामाण्यवादाप्रमाणे जर आपण वागलं तर आपला विकास होतो. कारण का, कुठल्याही विशिष्ट वर्गाला जास्त बुद्धी दिलेली नाही आणि विशिष्ट वर्गाला कुठल्याही बुद्धी कमी दिलेली नाही. ईश्वराने सर्वांना समान बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धीचा विकास होणं गरजेचं आहे, विवेकाचा विकास होणं गरजेचं आहे. प्रत्येकानं आपला विवेक जागृत करून वागणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्व शक्तिमान परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे. जर सर्व शक्तिमान आहे परमेश्वर, ईश्वर, देव ज्याला आपण म्हणतो, त्या देवाचा भक्ती करण्याचा किंवा त्याची प्रार्थना करण्याचा मानवांना सर्वांना अधिकार आहे. कारण का, त्याच ईश्वरानं आपल्याला निर्मिती केली आहे. त्यामुळं त्याची भक्ती करण्याचा आणि प्रार्थना करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे. तो अधिकार आपण त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, परंतु तत्काळ
तत्कालीन परिस्थितीमध्ये असं घडत होतं, विशिष्ट वर्णाला, विशिष्ट समाजाला ईश्वराची प्रार्थना किंवा भक्ती करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळं समाजामध्ये धार्मिक दृष्ट्या एक दरी निर्माण झाली होती, सामाजिक दृष्ट्या एक दरी निर्माण झाली होती. आणि या शोषित वंचित समाजाला वाचा फोडण्याचं, बोलतं करण्याचं, त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचं कार्य सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि म्हणून त्यांची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीनं अंगीकारणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्यापुढे म्हणला की परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीला पुरोहित किंवा धर्मगुरू यांच्या मध्यस्थीशिवाय आपल्या प्रिय परमेश्वराची उपासना किंवा भक्ती करता येते. ईश्वर आणि मानवामध्ये, ईश्वरामध्ये आणि मानवामध्ये आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा मध्यस्थ असू नये, पुरोहित असू नये, कुठलाही धर्मगुरू असू नये. तर आपल्याला डायरेक्ट जो आपला प्रिय परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची काय करता येईल लागेल, आपल्याला पूजा करता येईल लागेल. म्हणजे याच्या विरोधात महात्मा फुले यांनी बंड पुकारलेला आपल्याला दिसून, दंड थोपटलेला आपल्याला दिसून. कुणाला? जे मानव आणि ईश्वर याच्यामधले जे होते, मध्यस्थ जे होते, त्या मध्यस्थाला पूर्णपणे महात्मा फुलेंनी नाकारलेला आहे. आणि म्हणून महात्मा फुले यांनी जरी ब्राह्मणाच्या विरोधात टीका केली असली तरी महात्मा फुलेंचा ब्राह्मणांना विरोध नव्हता, तर महात्मा फुले यांचा त्यांच्यामध्ये जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला विरोध असलेला, पुरोहितामध्ये जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला विरोध असलेला दिसून येतो. म्हणून महात्मा फुलेंनी एक उदाहरण दिलं होतं की एखादा जर व्यक्ती आजारी पडला आणि तो डॉक्टरकडे गेला तर त्या डॉक्टराचा विरोध हा त्या मनुष्याला नसतो, तर त्या मनुष्याच्या मधला जो रोग असतो त्या रोगाला विरोध असतो. आणि म्हणून डॉक्टर हा त्या व्यक्तीतील रोग बरा करण्यासाठी त्या व्यक्तीवरती ट्रीटमेंट करत असतो, उपचार करत असतो. तसंच महात्मा फुलेंनी एका विशिष्ट वर्गाला, विशिष्ट धर्माला, विशिष्ट वर्णाला विरोध नव्हता, तर त्याच्यामध्ये जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला महात्मा फुले यांचा विरोध होता. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये ती प्रवृत्ती नष्ट होत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. म्हणून इथं तेच सांगितलं की परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. आपण डायरेक्ट ईश्वराची भक्ती किंवा ईश्वराची प्रार्थना करू शकतो, कुठल्याही पुरोहिताची गरज नाही. आपण स्वतः त्याची प्रार्थना करू शकतो. आणि म्हणून या मध्यस्थाशिवाय आपण त्या ईश्वराची प्रार्थना करणं आणि उपासना करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थाला महात्मा फुले यांनी विरोध केलेला दिसून येतो. जे मध्यस्थ आहेत, ईश्वराच्या आणि आपल्यामध्ये मध्यस्थ आहे, कोण धर्मगुरू असतील, पुरोहित असतील किंवा आणि कोण असतील, ह्या सगळ्यांना महात्मा फुले यांनी विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही शिकवण आपल्याला सांगितलं दिसून येते. मूर्तीपूजेला विरोध केला महात्मा फुले. मूर्तीपूजन, जर देव ईश्वर जर निराकार निर्गुण असेल, निर्विकार असेल, तर आपण त्याला आकार कसा देणार? आणि मूर्तीपूजेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये थोतांड माजलं होतं, अंधश्रद्धा माजली होती, लूट माजली होती. आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा भरला जात होता. आणि त्यामुळं मूर्तीपूजा जर आपण नाकारली, मूर्तीपूजेला जर आपण स्वीकारले नाही, तरी कुठंतरी पिळवणूक, छळ, अंधश्रद्धा, थोतांड जे काय आहे ते सगळं बंद होण्यास मदत होईल. आणि म्हणून महात्मा फुले यांनी याच्या माध्यमातून, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे काही प्रचार आणि प्रसार केला दिसत होतो त्याच्या माध्यमातून त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला दिसून येतो. मूर्तीपूजेबरोबर तीर्थयात्रांना सुद्धा विरोध केला दिसून येतो. तीर्थयात्रेच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य समाजाची पिळवणूक होताना आपल्याला दिसून येते. कारण का? कुठल्याही देवाची तीर्थयात्रा करायची म्हणलं तर आर्थिक दृष्ट्या ते परवडणार नसतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले जे पुरोहित असतील, पुजारी असतील, त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची पिळवणूक होते. आणि म्हणून ही पिळवणूक थांबायची असेल आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, तर आपल्याला काय करावं लागेल? या तीर्थयात्रा बंद कराव्या लागतील. आणि म्हणून महात्मा फुले यांनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून तीर्थयात्रांना काय केलेलं दिसून येतो, आपल्याला विरोध केला दिसून येतो. तीर्थयात्रा नको. त्यानंतर चमत्कारावर विश्वास ठेवू नये. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किंवा महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेमध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हे जे चमत्कार आहेत त्या चमत्कारांना महत्व दिलेलं दिसून येतं.
आणि म्हणून हे कुठल्याही पद्धतीचा चमत्कार नाही, ही केवळ अंधश्रद्धा आहे, जादूटोणा नाहीये, करणी नाही, बाणावती नाही, याला विरोध आहे. कुठलाही देव अवतार घेत नाही आणि अवताराच्या कल्पना ज्या आहेत त्या चुकीच्या कल्पना आहेत. आणि म्हणून जसा ब्राह्मण समाजाला अवतारवादाला विरोध केलेला दिसून येतो, त्या पद्धतीने इथं महात्मा फुले यांनी आपल्या माध्यमातून चमत्कार विश्वास ठेवले. आणि म्हणून ह्या चमत्काराचा विरोध करण्यासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. आणि महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोळकरांनी एवढं मोठं कार्य केलं. परंतु ते काही समाजकंटकाला पचलं रुचलं कपलं नाही, त्यांनी दाभोळकरांची हत्या केली. म्हणजे इथं जे समाज सुधारणेचं कार्य करतात, त्या समाज सुधारणेच्या कार्यामध्ये, धार्मिक सुधारणेच्या कार्यामध्ये प्रत्येक वेळा समाजकंटक, समाज विरोधक आड येतात आणि त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. इथं सुद्धा महात्मा फुले यांनी जेव्हा जेव्हा समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समाजकंटकांनी त्यांना विरोध केला. आपण पुढे पाहणार आहोत. आणि म्हणून कुठल्याही चमत्कारावरती विश्वास ठेवणे, चमत्काराला यांनी नाकारलं. परलोक कल्पनेचा विरोध केला. इहलोक आणि परलोक, आणि ह्या परलोक या कल्पनेला महात्मा फुले यांनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून विरोध केला. त्याचबरोबर मानव जातीने नव्हे तर गुणाने श्रेष्ठ ठरतो असं तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचं. मानव हा जातीने नव्हे तर गुणाने श्रेष्ठ ठरतो. आपण पत्तीच पाहिले की एकेश्वरवादामध्ये ईश्वरानं सर्व, आपण जो मानव जात आहे सगळी ती ईश्वराची लेकरं आहे. त्यामुळे मानव हा त्याच्या कर्तृत्वानं असेल, त्याच्या बुद्धीनं असेल, त्याच्या गुणानं असेल, हा श्रेष्ठ ठरतो, त्या जातीने श्रेष्ठ ठरत नाही. विशिष्ट वर्गामध्ये आपण जन्माला आलो म्हणजे आपल्याला त्या विशिष्ट वर्गाचा, विशिष्ट धर्माचा, विशिष्ट दाचिता आपल्या कपाळावर शिक्का मारतो. परंतु त्याच्या पुढे जाऊन जर आपलं कर्तृत्व असेल, आपले गुण असतील तर आपण श्रेष्ठ ठरू शकतो. म्हणून महात्मा फुलेंनी सांगितलं की मानव हा, मनुष्य हा जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. म्हणून आपल्यामध्ये जे गुण आहेत, आपल्यामध्ये जे बुद्धी आहे, त्याचा विकास करून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. त्यानंतर पुनर्जन्म, कर्मकांड, जप तप इत्यादी गोष्टी ह्या अज्ञानमूलक आहेत असं महात्मा फुलेंनी सांगितलं दिसून येतं. सत्यशोधक समाजाने सांगितलं. कुठल्या कुठल्या गोष्टी? पुनर्जन्म, जीवन आणि मरणाच्या गोष्टी आपण पाहतो. पुनर्जन्मावरती विश्वास बऱ्याचशा लोकांचा असतो की या जन्मात आपण निघडलो, पुढल्या जन्मात काय, तर या थोतांड आहे, ह्या भ्रामक कल्पना आहेत महात्मा फुलेंनी सांगितलं. त्याचबरोबर कर्मकांड, पूजा अर्चा, त्याचबरोबर जप तप इत्यादी गोष्टी ह्या अज्ञानमूलक आहेत. तसेच त्याला कनिष्ठ वर्गाच्या पिळवणुकीचे सुद्धा कारण आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जो समाजातील कनिष्ठ वर्ग होता, त्या कनिष्ठ वर्गाच्या जे शोषण आहे त्या शोषणाला ह्या गोष्टी कारणीभूत ठरतात असं म्हणतात. आणि म्हणून सर्वात शेवटी महात्मा फुलेंनी आपल्या समाजाच्या शिकवणीमध्ये सांगितलं की कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नसून सर्व धर्मग्रंथाची निर्मिती ही मानवानंच केलेली आहे. जे आपण प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ पाहतो ते सगळे धर्मग्रंथ, त्याचा कुठलाही धर्मग्रंथ, एकही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाहीये. तर ते सगळे जे धर्मग्रंथ आहेत ते मानव निर्मित आहेत आणि त्या मानवानं आपल्या सोयीनुसार त्याची निर्मिती केलेली दिसून येते. आणि त्या पद्धतीनं जर जीवन जगायचं म्हटलं तर समाजामध्ये विषमता, समाजामध्ये अज्ञान, ह्या सगळ्या प्रवृत्ती वाढीस लागतील आणि समाजाचा विकास होणार नाही. धर्मांधता निर्माण होईल, दांभिकपणा निर्माण होईल आणि विशिष्ट वर्गाचं शोषण होईल आणि विशिष्ट वर्गाचं वर्चस्व निर्माण होईल. म्हणून महात्मा फुले यांनी याच्या माध्यमातून, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणा, धार्मिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या जोडीला त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी महान कार्य केले दिसून येतं. आणि म्हणून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं जे कार्य आहे, त्याचबरोबर ते सत्यशोधक समाजाचं त्याच्या माध्यमातून जे कार्य आहे, त्या कार्याचा आढावा आपण उद्याच्या तासिकेला घेऊया. आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.